फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज आपण खरं तर पॅडेड ब्लाऊज स्टिच करणार आहोत. ऍक्च्युली होतं काय की बऱ्याचदा आपल्याला पार्टीवर ब्लाऊज स्टिच करायचं असेल किंवा घागरावरचं स्टिच करायचं असेल, वर्क असेल छान, वन साइड पदर घ्यायचा असतो किंवा मग बॅक पार्ट जो असतो ना तर तो खूप सारा डीप असतो. मग अशा वेळेस आपल्याला पॅडेड ब्लाऊज स्टिच करायचा असतो म्हणजे स्कर्फ लावून. तर साईजनुसार कुठल्या साईजचा तुम्ही कप यूज केला गेला पाहिजे, तो कसा स्टिच करायचा. महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपण पॅडेड ब्लाऊज स्टिच करतो अशा वेळेस आपल्याला एक्स्ट्राचा अस्तर लागत असतं. सो ते सुद्धा म्हणजे अर्धा मीटर एक्स्ट्रा म्हटलं तरी सुद्धा चालेल, कारण की फ्रंट पार्ट आपल्याला अस्तरचे डबल कट करावा लागतो. तर खरं तर पुढे स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने स्टिचिंग केलं गेलं पाहिजे, कप्स कसे ऍडजस्ट करायचे, टक्स पॉईंटची मार्किंग कसे परफेक्ट लावायचे, हुक लूक पट्टी, त्याचबरोबर शोल्डर जोडणे उतरायला नको म्हणून फिटिंगची लाईन सरळ येत नाही, मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात, बाहीवर वर्क असलं की ती व्यवस्थित प्रॉपर स्टिच करता येत नाही, वर्क पुढे मागे होतं. सो असं होऊ नये यासाठी कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करावा हे आज मी अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा ब्लाऊज सहज स्टिच करता यावा. कारण की कसं असतं ना, बऱ्याचदा तुम्हाला ब्लाऊज स्टिच करता येतो, तुम्ही खूप घाई गडबडीमध्ये पटपट पटपट ब्लाऊज स्टिच करता, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंगच येत नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी मी अगदी सोप्या पद्धतीने आज हा जो काही ब्लाऊज आहे तो सुद्धा कप लावून म्हणजेच पॅडेड ब्लाऊजची संपूर्ण शिलाई सांगणार आहे, ती सुद्धा खूप सोप्या पद्धतीमध्ये. आणि नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असा छानसा ब्लाऊज सहज स्टिच करता येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा किंवा फर्स्ट टाइम जरी तुम्ही कप लावून म्हणजे पॅडेड ब्लाऊज स्टिच करणार असेल तरी सुद्धा तुम्हाला सहजच जमेल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज आणि त्याची ऑलरेडी आपली कटिंग झालेली आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक सुद्धा मी जोडून घेतलेला आहे. खरं तर ह्या ब्लाऊजची कटिंग कशी करायची याचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि आज आता आपण हा कम्प्लीट ब्लाऊज स्टिच करणार आहोत. तर हा ब्लाऊज आपण कप लावून शिवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं अस्तर लागत असतं. म्हणजे रेग्युलर ब्लाऊजसाठी आपल्याला एकच अस्तर लागतं, पण ज्यावेळेस आपल्याला कप म्हणजे पॅडेड ब्लाऊज स्टिच करायचा असतो अशा वेळेस आपल्याला अजून एक एक्स्ट्राचं अस्तर लागतं आणि त्याची सुद्धा मी सेम त्याच साईजमध्ये इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. आणि जे काही कप आपण यूज करणार आहोत तर त्याची साईज आहे 32 म्हणजे 32 साईज. जेवढी आपली चेस्ट साईज म्हणजे छातीची साईज असेल त्याच साईजचा कप आपल्याला इथे यूज करायचा असतो. ठीक आहे, सो चला मग आता आपण हा कटिंग केलेला ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करूयात. आणि मी म्हटल्याप्रमाणे हे जे काही कप्स आहे यामध्ये व्हाईट कलर असतो, अशा पद्धतीचा स्किन कलर आणि ब्लॅक कलर असतो. तर तुम्हाला ज्या कलरचे यूज करायचे तुम्ही इथे यूज करू शकता. ठीक आहे, सो अगदी सोप्या पद्धतीने हा पॅडेड ब्लाऊज कसा स्टिच करायचा हा आज हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि पुन्हा सांगते, कटिंगचा व्हिडिओ याआधी ऑलरेडी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करते, म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळून जाईल. ठीक आहे, सगळ्यात आधी आता हे जे काही अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण जोडून घेतलेला हा पार्ट आहे तर हा आपल्याला इथे स्टिच करायचा आहे. तर जोडण्याच्या आधी मी इथे सेंटर पॉईंटची एक मार्किंग केली, जेणेकरून पुढचा गळा असो, हुकलूक पट्टी याची कटिंग करणं आपल्याला इझी जावं. कारण की कप्स लावल्यानंतर ब्लाऊज हा फुगतो आणि मग तो आपल्याला सेंटर पॉईंट काढणं अवघड जाऊ शकतं. ठीक आहे, आता बघा, आपल्याला सगळ्यात आधी साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पार्ट जोडताना आपल्याला सगळ्यात आधी खालच्या साईडने सुरुवात करायची आहे. कारण जर का वरच्या साईडला थोडंसं एक्स्ट्रा झालं आणि ते कट केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण खालच्या साईडला झालेलं एक्स्ट्राचं जर आपण कट केलं तर पफला फिटिंगला आपल्याला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे नेहमी आठवणीने खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायची. त्याचबरोबर टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन आपल्याला इथे पकडायचं असतं. तेवढंच नाही तर आपल्याला हे जोडताना हा जो काही फॅब्रिक आहे हा अजिबात खेचायचा नसतो, अगदी व्यवस्थित सावकाश थोडं थोडं पकडत इथे जोडून घ्यायचं आहे. आणि बघा, अगदी परफेक्ट आपल्याला इथे पुरलेला आहे, याचाच अर्थ आपला कटिंगही बरोबर आहे. आणि आता आपण जे काही स्टिच केलं ती पद्धतही आपली अगदी परफेक्ट आहे. ठीक आहे, आता हे जोडून झालेलं आहे बघा, पफ अगदी परफेक्ट आलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण जोडून घेऊयात. आणि पुन्हा हे जोडताना सुद्धा कपडा अजिबात खेचायचा नाहीये, कारण हा गोलाकार पार्ट असतो, खेचल्याने पार्ट काय होतो, खेचला जातो, ताणला जातो आणि एक्स्ट्राचा झालेला आपण कटिंग करतो आणि ब्लाऊज बिघडतो, फिटिंगला अजिबात व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे मग
अगदी व्यवस्थित सावकाश न खेचता आपल्याला हे 2 पार्ट जोडून घ्यायचे आहे. एवढंच नाही तर हे जोडल्यानंतर याला संपूर्ण आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो तो तुम्ही लक्षात राहू द्या. सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन लॉकही करायचं. फायनली बघा दोन्ही पार्ट्स आपले इथे जोडून तयार झालेले आहे. शेप अगदी परफेक्ट सुद्धा आलेला आहे. यानंतर आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला हा जो काही अस्तरचा पार्ट आहे एक्स्ट्राचा, तर त्याचं सुद्धा सेम ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. मी पुन्हा सांगते, ज्या वेळेस कप लावून आपण ब्लाऊज स्टिच करतो म्हणजेच पॅडेड ब्लाऊज त्यावेळेस आपल्याला एक्स्ट्राचं लागतं. आणि बघा मग आधी एक पार्ट जोडलेला आहे आणि नंतर अजून एक, फक्त अस्तरच आपल्याला एकमेकाला इथे जोडून घ्यायचं असतं. आता हे जोडताना सुद्धा सेम टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडायचं. कपडा अजिबात खेचायचा नाही. जोडताना खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायची. सेम ज्या टिप्स मी आधी तुम्हाला सांगितलेल्या आहे जोडताना, त्याच आपल्याला टिप्स इथे फॉलो करायच्या आहे. म्हणजे अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित एकसारखं जोडलं जावं. कारण ज्या वेळेस दोन्ही पार्ट्स आपले सेम असतील त्याच वेळेस आपल्याला परफेक्ट असा पॅडेड ब्लाऊज स्टिच करता येईल. एक साईडचं जोडून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण इथे जोडून घेऊयात. आणि इथे सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची आहे. हा पॉईंट सुद्धा खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो बघा मग जसं आधीचं जोडलेलं आहे सेम त्याच पद्धतीने हा पार्ट मी इथे जोडून घेत आहे. आणि पुन्हा सांगते, अजिबात खेचायचं नाहीये, कारण अस्तरचा पार्ट जास्त स्ट्रेचेबल असतो, सो त्यामुळे मग तो एक्स्ट्राचा होऊ शकतो, जास्त ताणू शकतो. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक आपल्याला हे 2 पार्ट्स इथे जोडून घ्यायचे आहे. आणि बघा मी संपूर्ण इथे डबल टिप देऊन घेत आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको आणि अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब व्हायला नको. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. फायनली हे दोन्ही पार्ट्स आपले जोडून झाले. ठीक आहे, म्हणजे अस्तरचा पार्टही रेडी झाला आणि हा मेन फॅब्रिकचा सुद्धा. आता सगळ्यात आधी आपल्याला याचा गळा रेडी करून घ्यावा लागणार आहे. तर याचा जो काही गळा आहे तर हा आपल्याला पान गळ्याच्या शेपमध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला कॅनव्हास पेपर लावून हा पार्ट स्टिच करून घ्यावा लागणार आहे. तर हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. दोन्हींचा सेंटर पॉईंट मॅच करायचा आहे. त्यामुळे मग इथे कट्स मारला किंवा चॉकच्या साहाय्याने मार्किंग केली तरी सुद्धा चालणार आहे. सो सगळ्यात आधी आता आपण गळ्याची मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घेऊयात. तर अगदी छोटासाच कॅनव्हास पेपर आपल्याला इथे लागणार आहे. तर तो मी इथे घेतला, डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि आता जेवढा तुमचा गळा असेल पुढचा गळा, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचा मार्जिन ऍड करायचा. आणि गळा रुंदी मी इथे 4.25 इंचाची घेतलेली आहे. तर मी कटिंगच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की शोल्डर किती टाकायचं, गळा रुंदी किती घ्यायची हे संपूर्ण. ठीक आहे, आणि बघा इथं आता मी 6 इंचाला मार्किंग करते. 5.5चा गळा आहे आणि पुन्हा 4.25ची गळा रुंदीची मार्किंग केली आणि पट्टीच्या सहाय्याने पॉईंट जॉईन करून इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुमचा जो शेप असेल तर तो इथे ड्रॉ करायचा. आणि मी मगाशीच बोलली की आपल्याला आज पान गळा घ्यायचा आहे पुढचा. ती मार्किंग केल्यानंतर तीच मार्किंग दुसऱ्या साईडला फेंट दिसते, तर ती फक्त डार्क करायची, जेणेकरून सेंटरपासून दोन्ही साईडनी आपला शेप सेम व्यवस्थित एकसारखा यावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट. त्यानंतर 1 इंच एक्स्ट्राचा मार्जिन ठेवून हा कॅनव्हास पेपर आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि सेंटरला सुद्धा एक कट मारायचा. ठीक आहे, आता यानंतर काय करायचं बघा, जो काही आपला मेन फॅब्रिकचा पार्ट होता तर तो सरळ ठेवला, त्यावर हा अस्तरचा पार्ट मी उलटा ठेवलेला आहे. सेंटर पॉइंट अगदी परफेक्ट असं मॅच करायचं आहे. आता हे मॅच केल्यानंतर यावर ठेवायचं आहे आपल्याला कॅनव्हास पेपर. तर कॅनव्हास पेपरचा सेंटर सुद्धा इथे आपल्याला अगदी व्यवस्थित मॅच करायचा. आणि सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे. ह्या स्टेपने काय होतं की गळा अगदी व्यवस्थित मध्यभागी होतो, तर अजिबात तिरका वगैरे होण्याचे चान्सेस राहत नाही. जर तुम्ही डायरेक्ट गळ्यावर टीप मारायला गेला तर बऱ्याचदा कॅनव्हास पेपर हलू शकतो आणि मग आपला गळा तिरका वगैरे वरखाली होऊ शकतो. मध्यभागी टीप मारून झाल्यानंतर लगेचच जो काही आपला मेन गळ्याचा आकार आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे. कारण लक्षात राहू द्या, आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला गळ्याचा शेप इथे तयार होणार आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी ही टिप्स खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा अगदी परफेक्ट अशी त्या मार्किंगवर टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं आपल्याला मधलं कट करायचं आहे. फक्त 1/2 इंच एवढं मार्जिन आपल्याला इथे ठेवायचं आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने मी इथे कट करून घेतलं आणि त्यानंतर आता या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस हा पार्ट आपण सरळ करू त्यावेळेस तो परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा. गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे.
कट्स मारल्यानंतर ह्या पद्धतीने हा पार्ट आपल्याला इथे सरळ करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकतात कानेकोपरे वगैरे अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आधीच. शेपही व्यवस्थित बघा, कर वगैरे सगळंच. आणि मग आता गळ्याला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा मग आता इथे लक्षात राहू द्या, दाबटीप देताना अस्तरचा आतला जो काही पार्ट आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टिप्स आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलोच करायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, फिनिशिंग व्यवस्थित येत नाही आणि त्यामुळे मग सगळं आपलं बिघडू शकतं. एवढा परफेक्ट आलेला गळा सुद्धा बिघडू शकतो. कारण की आता गळा व्यवस्थित असेल तर ब्लाऊज अगदी व्यवस्थित दिसतो. आणि पुढचा गळा आज आपण खरं तर पानगळा घेतलेला आहे, त्यामुळे तो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक स्टिच करणं खूपच गरजेचं आहे. सो बघा किती छान फिनिशिंग सहित हा गळा आपला रेडी झालेला आहे. यानंतर आता इथे आपल्याला कप्स लावायचे आहे. सो बघा वरून ना 10 ते 10.5 टक्स पॉईंटची एक मार्किंग करायची. सो मी इथे 10 इंचाची मार्किंग केली. सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला इथे करून घ्यायची आहे. आणि जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला हे कप्स लावून घ्यायचे. सो बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून सेंटर पॉईंटची एक मार्किंग करायची आहे. आणि मग त्यानंतर हा जो काही कप आहे ना, तर त्याची म्हणजे दुसऱ्या कपला सुद्धा सेंटर पॉईंटची मार्किंग करायची. याच पद्धतीने फोल्ड करायची आहे, तरच ते व्यवस्थित लागले जातात. ठीक आहे. आणि बघा मग इथे डबल टिप देऊन अगदी बरोबर पॅक करायचे आहे. जो काही आपण टक्स पॉईंटची मार्किंग केली होती तर ती मार्किंग आणि हा कपच्या सेंटर पॉईंटची मार्किंग दोन्ही मॅच करायचे, लक्षात राहू द्या, तरच व्यवस्थित लागले जाणार आहे. ठीक आहे. सो बघा पुन्हा मी इथे दुसऱ्या साईडचं सुद्धा सेम त्याच पद्धतीने लावते. पुन्हा सांगते, कपचा जो काही सेंटर पॉईंट आहे तो आणि टक्स पॉईंटचा सेंटर पॉईंट दोन्ही एकमेकावर मॅच करत तिथे डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. ठीक आहे. फक्त थोड्याच जागेत, इथे जसं व्हिडिओ दिसते ना सेम त्याच पद्धतीने. आणि बघा अगदी परफेक्ट असे टक्स आपले इथे खरं तर पॅक झालेले आहे, म्हणजे लावले गेलेले आहे. अगदी सोपी पद्धत आहे. त्यानंतर बघा मग कडेकडेने आता हे जोडून घ्यायचं आहे, अस्तर आणि आपला जो काही मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून तयार झालेला पार्ट. जेवढे शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. जोडताना अजिबात वरखाली होऊ देऊ नका, एकसारखं जेवढं शक्य आहे तेवढं जोडायचं आहे. खालच्या साईडने जोडून झाल्यानंतर काय करायचं आहे, आता कडेने सुद्धा आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. तर हे जोडताना काय करायचं, हे जे काही कप्स आहेत ना, तर हे कधी कधी थोडेसे ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित जोडता येईल. कारण जे काही अस्तरचा दुसरा पार्ट आहे तर तो किंचितसा एक्स्ट्राचा होऊ शकतो स्टिचिंग वगैरे करताना, आणि तो परफेक्ट जोडलं जाणं खूपच गरजेचं आहे. आता बघा शोल्डर पर्यंत सगळं आपण इथे जोडून घेतलेलं आहे. सेम दुसऱ्या साईड सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकतात आतल्या साईडची फिनिशिंग सुद्धा किती परफेक्ट आलेली आहे, कारण कुठे टीप मारलेली आहे आपलं साईड पार्ट आणि कटोरी पार्ट जोडताना तो अजिबात दिसत नाहीये, आतूनही नाही आणि बाहेरूनही नाही. सो बघा मग परफेक्ट असं हे जोडलं गेलेलं आहे. यानंतर आता जे काही अस्तरचा पार्ट एक्स्ट्राचा आहे तर तो आपल्याला कट करायचा. किंचितसे धागे दोरे जरी कुठे निघत असतील तर ते सुद्धा कट करून परफेक्ट असा हा पार्ट आपल्याला रेडी करायचा आहे, जेणेकरून आपल्याला हुक पट्टी किंवा कमरपट्टी लावणं सोपं जावं, परफेक्ट असा आपला हा पार्ट रेडी व्हावा यासाठी. ठीक आहे. सो बघा एक साईडचा एक्स्ट्राचा कट केलेला आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा जे काही किंचितच आहे, खूप काही एक्स्ट्रा नाहीये, किंचितचं मार्जिन जर कमी जास्त झालेलं असेल किंवा मग कटिंग करताना आपलं एखादा लाईन जरी एक्स्ट्रा असेल तरी इथे तसं होऊ शकतं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा पार्ट आपला इथे परफेक्ट रेडी झालेला आहे. सो बघा मग मी इथले पण थोडंसं किंचितचं कट करून ते अगदी व्यवस्थित सेट करते, कारण की ते परफेक्ट आलं तरच ब्लाऊज फिनिशिंगला आपल्याला परफेक्ट बसणार आहे. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी लावायची आहे. त्यासाठी काय करायचं, हा सेंटरची घडी दिसते बघा तुम्हाला, तर त्यावर आपल्याला इथे टीप मारायची आहे. एक टीप इकडे मारली की एकच लाईन एवढं आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे. आणि बघा मग दुसऱ्या साईडने सुद्धा मी टीप मारलेली आहे. आता जे काही किंचितचं मार्जिन आहे ना, त्यातून आपल्याला हे सेंटर पासून कट करायचं आहे, कारण आता इथे आपल्याला हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित मध्यभागी मी इथे कट करून घेतलं. ठीक आहे. तर ही स्टेप थोडीशी व्यवस्थित काळजीपूर्वक फॉलो करायची आहे, कारण की व्यवस्थित गळा पण सेंटरला आला पाहिजे आणि हुकलूक पट्टी सुद्धा व्यवस्थित लागली जावी खरं तर यासाठी. त्यानंतर बघा मी अस्तरचा पार्ट इथे घेतलेला आहे. आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी कट करून घ्यायची आहे. तर हुक पट्टी जी आहे ती डबल फोल्ड करून लावायची आहे आपल्याला.
सो तुम्ही 2 इंचाची कट केली तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने फोल्ड करायचं. वरचा गळा ऑलरेडी फिनिशिंग सहित रेडी आहे, त्यामुळे वरच्या साईडला फोल्ड करायचं आणि 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत सिंपल अशी आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. सुरुवातीला डबल टीप देऊन लॉक करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित लागलं जाईल. आणि बघा ह्या पद्धतीने मी इथे टीप मारून घेतली. टीप मारून झाल्यानंतर आता हा पार्ट ह्या पद्धतीने सरळ करून पुन्हा एक दाबटीप द्यायची आहे प्रॉपर फिनिशिंगसाठी. ठीक आहे. आणि आता इथे दाबटीप दिल्यानंतर हा पार्ट पुन्हा आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि मग वरच्या साईडला आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता ही दाबटीप देताना आतला अस्तरचा पार्ट वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्याच्या शेजारून अजून एक टीप मारायची ह्या पद्धतीने. आणि बघा किती छान परफेक्ट असं आपली इथे हुक पट्टी तयार झालेली आहे. ठीक आहे. फिनिशिंग सुद्धा खूप म्हणजे खूप सुंदर आलेली आहे. आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला लूप पट्टी लावून घ्यायची. आता लूप पट्टी ही 2.5 ते 3 इंचाची काढायची आहे. डबल फोल्ड कपडा केलेला आहे. आतल्या साईडने ठेवायची. सुरुवातीला डबल टिप द्यायची, शेवटी इथे फोल्ड करून डबल टिप द्यायची आणि एकसारखं 1/2 इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ही पट्टी बाहेर काढून जिथे घडी आहे ना त्यावरच बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायची. पण लक्षात राहू द्या, लूप पट्टी 1 इंचाची तरी तयार झाली पाहिजे. त्यापेक्षा कमी जर झाली तर फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. सो बघा मग ह्या पद्धतीने मी इथे टीप मारून घेतलेली आहे आणि पुन्हा थोडंसं 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून अजून एक त्याच्या शेजारी टीप मारायची. म्हणजे काय होतं की बरोबर त्या 2 टीपच्या मध्ये आपल्याला लूप करता येतं. तर तुम्ही इथे हातानेही करू शकतात किंवा मशीनवर सुद्धा करू शकतात. आणि वरच्या साईडने सुद्धा अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित एक सिंपल टीप द्यायची आहे. ज्या पद्धतीची दाबटीप असते ना सेम तसंच एक्स्ट्राचे धागे वगैरे इथे कट करायचे. ठीक आहे. सो बघा मग किती व्यवस्थित छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपली इथे लूप पट्टी सुद्धा तयार झालेली आहे. म्हणजे हुक लूप पट्टी दोन्ही तयार झाली. हुक पट्टी किंचितशी एक लाईन एक्स्ट्रा होती तर ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला फिनिशिंग आणि फिटिंगला प्रॉब्लेम यायला नको. सो बघा किती प्रॉपर परफेक्ट असा आपला हा पार्ट इथे रेडी झाला. हुक आणि लूप पट्टी लावण्याची अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे. या पद्धतीने जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला ही परफेक्ट येईल. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला इथे गळ्याला एक लेस लावायची आहे. तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालेल. जर तुमच्याकडे बॉर्डर असेल तर तुम्ही बॉर्डरही लावू शकतात, पण ब्लाऊजची बॉर्डर आता इथे अवेलेबल नाहीये, सगळी संपलेली आहे. बॅक पार्टलाच यूज केली, त्यामुळे मग त्याला मॅचिंग अशी लेस मी इथे घेतलेली आहे. गळ्याच्या अगदी व्यवस्थित कडेकडेने आपल्याला खरं तर ही लेस लावायची आहे. पान गळ्याचा शेप अजिबात बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. आणि इथे हुक पट्टीच्या तिथे ही लेस आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे, जेणेकरून तिथून लेस आपली लवकर खराब व्हायला नको यासाठी. ठीक आहे. आणि आता ह्या लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा टीप द्यायची आहे. खरं तर ही लेस ब्रॉड आहे, त्यामुळे दोन्ही साईडने आपल्याला टीप द्यावी लागणार आहे. पण जरी बारीक जरी लेस असली तरी सुद्धा दोन्ही साईडने आठवणीने टीप द्यायची. आता लक्षात राहू द्या, फक्त हुक पट्टीच्या साईडनेच आपण इथे लेस लावलेली आहे. दोन्ही साईडने लावण्याची गरज नाहीये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही लावू शकतात, पण एका साईडने पदरच असतो, त्यामुळे मग मी इथे काही लेस लावत नाहीये. फक्त 1/2 इंच एवढं किंचितचं मार्जिन ठेवत गळ्याच्या कडेने अजून एक टीप मारते, म्हणजे फिनिशिंग सहित आपला गळा इथे तयार व्हावा यासाठी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने लेसही लावून झाली, गळाही परफेक्ट असा रेडी झालेला आहे. आता यानंतर आपल्याला कमरेच्या साईडला कमरपट्टी लावायची आहे. तर कमरपट्टी काय नाही, 1 ते 1.25 इंचाची घेतली तरी सुद्धा चालणार आहे. सो दोन्ही पट्ट्या मी इथे सोबतच कटिंग करून घेतलेल्या आहे. किंचितचं जर कमी जास्त असेल तर ते कट करून व्यवस्थित सेट करायचं आहे. ठीक आहे. आता काय करायचं, हा जो काही पार्ट आहे तर हा सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. आता पट्टी डबल फोल्ड करून लावली तरी सुद्धा चालेल किंवा सिंगल लावली तरी सुद्धा चालेल. आता मी इथे सिंगलच घेत आहे आणि अर्धा इंच किंवा टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडायचं आणि इथे शेवटी डबल फोल्ड करून पट्टी लावायची आहे आणि डबल टिप देऊन लॉकही करायचं आहे. म्हणजे तिथून ऑलरेडी फिनिशिंग सहित आपलं पार्ट रेडी आहे ना, त्यामुळे मग तिथे आपली कुठलीच पट्टी लागणार नाहीये. त्यामुळे मग हीच पट्टी आपल्याला फोल्ड करून लावायची असते. आणि बघा इथे पण सुरुवातीला म्हणजे हुक आणि लूप पट्टीच्या साईडला पट्टी थोडी फोल्ड करून लावायची, बाकी स्ट्रेट. ठीक आहे. आता ही पट्टी लावून झाल्यानंतर काय करायचं आहे, ही जी काही पट्टी आहे ना ती ही आतल्या साईडनी फोल्ड करायची आहे आपल्याला आणि मग वरच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. आणि ही दाबटीप देताना सुद्धा आतला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो वरती दिसणार नाही, आपली फिनिशिंग बिघडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे
सो बघा मग किती व्यवस्थित प्रॉपर असं मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि फायनली हे दोन्ही पण पार्ट्स आपले इथे रेडी झालेले आहेत, ते सुद्धा परफेक्ट अशा फिनिशिंग सहित. आणि आपले कप सुद्धा आपण प्रॉपर जिथे पाहिजे तिथे व्यवस्थित फिट केलेले आहे. नक्कीच हा ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसणार आहे. आणि फिनिशिंगचा तर विषयच नाही, तुम्ही बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग सुद्धा किती सुंदर अशी आलेली आहे. सो जवळून थोडंसं मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. सो बघा किती सुंदर डिझायनर लेस लावलेली आहे गळ्याला. एक साईडनीच लावलेली आहे, पुन्हा सांगते, तुम्हाला दोन्ही साईडनी लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. कप सुद्धा अगदी परफेक्ट लागले गेलेले आहे. फिनिशिंग आणि फिटिंग दोन्हीला नक्कीच हा ब्लाऊज खूप मस्त बसणार आहे. एवढंच नाही तर हा जो काही ब्लाऊज आहे म्हणजे कप्स लावून शिवल्यानंतर तुम्ही बघू शकतात आतल्या साईडने सुद्धा खूप सुंदर अशी फिनिशिंग आपली आलेली आहे. अगदी परफेक्ट आपण जोडलेली आहे. आणि याची कमरेची जी काही पट्टी आहे तर ती आपण नंतर ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर फोल्ड करून तिथे हातशिलाई करणार आहोत. ठीक आहे. सो बघा मग फ्रंट पार्ट अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपला रेडी झालेला आहे. गळा ही पानगळ्याचा शेप घेतलेला आहे. हुकलूक पट्टी अगदी परफेक्ट झालेली आहे. सो आता आपण पुढचा उरलेला ब्लाऊज इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. आणि पुढचा ब्लाऊज शिवण्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते की याच्या स्लीव जे आहेत ना तर त्या आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेल्या आहेत. म्हणजे जी काही डिझाईन होती तर ती बरोबर ऍडजस्टही केलेली आहे. आणि अस्तर वगैरे जोडून व्यवस्थित रेडी सुद्धा केलेली आहे. याला जॉईंट द्यायचा होता दोन्ही साईडनी, तर ते जॉईंट सुद्धा आपण अगदी परफेक्ट अगदी सोप्या पद्धतीने दिलेले आहे. त्याचबरोबर फ्रंट पार्ट तर ऑलरेडी झालेला आहे, तुम्हाला माहितीच आहे. कप्स लावून प्रॉपर फिनिशिंग सुद्धा आलेली आहे. आता एवढंच नाही तर याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सुद्धा आपला अगदी प्रॉपर परफेक्ट रेडी झालेला आहे. म्हणजे ऑलरेडी त्याला एम्ब्रॉयडरी वर्क होता, गळा खूप छोटा होता रेग्युलर ब्लाऊज सारखा, तर त्याला आपण बोटने ब्लाऊज मध्ये कन्व्हर्ट केलेला आहे. ठीक आहे. सो आता आपण पुढचा ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करूयात. आणि त्यासाठी सगळ्यात आधी आता आपल्याला इथे शोल्डर एकमेकाला जोडून घ्यावं लागणार आहे. तर ब्लाऊजची उंची ची मार्किंग करून घ्यायची. साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. कारण कटिंग करताना आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, तर अर्धा इंच कमरेत आणि अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये जात असतं. सो बघा मग ह्या पद्धतीने आपला बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि त्यावर आपला फ्रंट पार्ट उलटा ठेवायचा आहे. आणि अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला हे जोडून घ्यायचं. आता हे जोडताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं. एवढंच नाही तर पूर्ण शोल्डरला सुद्धा आपल्याला इथे डबल टिप द्यायची असते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने एक साईडचा आपलं शोल्डर इथे जोडून झालेला आहे. सेम आता ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा शोल्डर सुद्धा जोडून घेऊयात. आणि इथे सुद्धा जोडताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. आणि संपूर्ण शोल्डरला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आता आपण इथे हे शोल्डर जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर इथलं जे किंचितचं आहे तर ते कट करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. म्हणजे फिनिशिंग आणि फिटिंगला प्रॉब्लेम यायला नको खरं तर यासाठी. सो बघा मग फायनली परफेक्ट असं शोल्डर आपलं जोडून झालेलं आहे. इथे किंचितची टिप मारते जेणेकरून आपला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जॉईंट राहावं यासाठी. कारण जे काही थोडंफार एक्स्ट्रा होतं तर ते आता आपण कटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे. सो बघा मग इथपर्यंत परफेक्ट असं शोल्डर जोडलं गेलेलं आहे. आता यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला इथे स्लीव्ज जोडून घ्यायच्या. त्याआधी काय करायचं बघा, हा पार्ट इथे ठेवायचा आहे. म्हणजे एकदम सेंटरला पण लूप पट्टी सोडून आणि मग साईडने मार्किंग करायची आहे की किती एक्स्ट्रा आहे कुठला पार्ट. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने काय करायचं, आता आपली जी काही हुक पट्टीची साईड आहे ना तर ती सुद्धा अगदी व्यवस्थित सेंटर पॉइंटला ठेवायची आहे. आणि कमरेच्या साईडला बघा कुठपर्यंत येते तिथे मार्किंग करायची. आणि वरच्या साईडला सुद्धा कुठला पार्ट एक्स्ट्राचा आहे तर तो चेक करायचा. इथे वरचा पार्ट किंचित एक्स्ट्रा आहे, तो असाही असू शकतो कारण की आपण ते जॉईन केलेलं असतं साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट, त्यामुळे मग ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून बाही अगदी परफेक्ट जोडली जावी. बाहीतले मुंड्यातले जे काही जॉईंट आहे तर ते वर खाली व्हायला नको. फिटिंगची लाईन अगदी परफेक्ट सरळ यावी त्यासाठी बाही जोडण्याच्या आधीची ही खूप महत्वाची स्टेप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो सुद्धा करायची आहे. सो बघा मग मी इथे मार्किंग तर करूनच घेतली होती. आता जिथे जिथे मार्किंग केलेली आहे तर ते किंचितचं एक्स्ट्राचं आपल्याला कट करायचं आहे. आता मी चॉकने अगदी फेंट मार्किंग करून घेतली. आधी टीप मारून घेते म्हणजे आपला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जॉईंट राहील. टीप मारल्यानंतर मग जे काही एक्स्ट्राचं होतं थोडंफार किंचितचं तर ते आपल्याला कट करायचं आहे. एक साईडने टीप मारली, दुसऱ्या साईडने सुद्धा टीप मारून घेऊयात कारण दोन्ही साईडने एक एक लाईन तरी एवढं असं किंचितचं एक्स्ट्राचं होतं. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने टीप मारल्यानंतर हे एक्स्ट्राचं आपण कट करून घेऊयात. आता एक साईडचं कट झालेलं आहे बघा. शेप व्यवस्थित मेंटेन राहील याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण एक्स्ट्राचं इथे कट करून घेऊयात.
ठीक आहे. सो अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित सगळं चेक केलेलं आहे, सेट करून घेतलं आणि मग आता आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे. सो लक्षात राहू द्या, आता बाही जोडताना काय करायचं आहे, जो काही खोलगट भाग आहे ना तर तो पुढे घ्यायचा आहे. सो या 2 स्लीव्ज आहेत, 2 वेगवेगळ्या साईडच्या ऑलरेडी आपण करून ठेवूयात बघा. खोलगट भाग पुढे घ्यायचा आहे. सेंटर पॉईंटची मी इथे मार्किंग करून घेते, म्हणजे अगदी बरोबर मध्यभागी आपल्याला ही बाही जोडता यावी, त्यासाठी खरं तर ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो मग मी इथे मार्किंग करून घेतली. आता हीच मार्किंग काय करायची, अस्तरच्या बाहीवर सुद्धा आतल्या साईडने करून घ्यायची आहे, म्हणजे जोडताना आपलं कन्फ्युजन व्हायला नको. ठीक आहे. आता हा जो काही सेंटर पॉइंट आहे ना, तर हा बरोबर आपला शोल्डर जिथे जॉईंट झालेला आहे तिथे येईल आणि उरलेला पार्ट अर्धा पुढे अर्धा मागे, या पद्धतीने बाही आपल्याला जोडून घ्यायची. लक्षात राहू द्या, हा जो काही खालचा पार्ट आहे तर हा आपण सरळ ठेवलेला आहे. आता त्यावर आपल्याला ही बाही उलटी ठेवायची आहे. खोलगट भाग पुढे येईल याची काळजी घ्यायची आणि बाही पुरते की नाही तर ते एकदा चेक करायचं. सो बघा, मग किंचितचा पार्ट आपला एक्स्ट्राचा आहे, बाहीचा नाही तर खालचा, तर तो आपला फिटिंग मध्ये जाणार आहे. सो त्यामुळे मग मी इथे काही जॉईंट देत नाहीये. असंही जोडताना किंचितचं ते आपला पुढचा मागचा भाग वर खाली आहे, त्यामुळे तिथला पार्ट हा कटच होणार आहे. ठीक आहे. सो बघा, मग जेवढं एक्स्ट्राचं होतं ना तेवढं मी डिस्टन्स सोडून दिलेला आहे आणि मग बाही जोडायला इथे सुरुवात करते. तर बाही जोडताना टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडायचं आहे. 1/2 इंच मार्जिन पकडलं तरी सुद्धा चालणार आहे. कटिंग करताना तुम्ही किती मार्जिन ऍड करताय बाहीच्या लांबीमध्ये त्यावर डिपेंड आहे की इथे तुम्हाला किती मार्जिन पकडायचं आहे. सो बघा, मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित सावकाश आपल्याला इथे ही बाही जोडून घ्यायची आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाही जोडताना ती अजिबात खिचायची नाहीये, खालचा पार्ट सुद्धा नाही आणि बाहीचा सुद्धा नाही, कारण दोन्ही पार्ट हे गोलाकार शेपमध्ये आहे. गोलाकार पार्ट असला की म्हणजे तिरका कपडा कसा स्ट्रेचेबल असतो आणि मग तो ताणल्याने ताणू शकतो. सो तसं आपल्याला इथे होऊ द्यायचं नाही. त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे ही बाही जोडून घेतली. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपण जोडून घेऊयात आणि ती सुद्धा ना बरोबर सेंटर पॉईंट मॅच करत चेक करायचं आहे आपल्याला पुरत आहे की नाही. ऑब्वियस आहे, एक साईडची थोडी किंचित दोन्ही साईडने एक्स्ट्राचं म्हणजे थोडी कमी होती, तर ही सुद्धा तशीच असणार आहे. तर बरोबर तेवढंच डिस्टन्स सोडून द्यायचं आहे आणि ती बाही जोडायला सुरुवात करायची. जशी आधीची जोडली सेम त्याच पद्धतीने मार्जिन पकडायचं आहे. न खेचता अगदी व्यवस्थित सावकाश थोडं थोडं पकडतच आपल्याला ही बाही इथे जोडून घ्यायची आहे. सो बघा, मग फायनली आपण इथे ही बाही जोडलेली आहे. खरं तर ना ह्या ब्लाऊजचं वर्क जेवढं होतं ना तेवढीच बाही आपण इथे घेतलेली आहे. एक्स्ट्रा घ्यायला एक्स्ट्राचं प्लेन कपडा पण नव्हतं, नाही तर आपण वेगळी डिझाईन बनवू शकलो असतं. पण ब्लाऊज पीस मध्ये जसं वर्क ऍडजस्ट केलेलं होतं त्यामध्ये अगदी छोट्या बाहीची साईज होती आणि बाकीचं साईडला डायरेक्ट बॅक पार्ट होता, त्यामुळे मग इथे आपल्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. सो म्हणून मग मी इथे छोटी बाही घेतलेली आहे. दोन्ही स्लीव्ह जोडून झाल्यानंतर आता दोन्ही स्लीव्हजला आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. सो हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे. आता संपूर्ण ब्लाऊजची शिलाई करताना मी जिथे जिथे तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला डबल टिप द्यायची आहे तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप ही द्यायचीच आहे. ठीक आहे, कारण की महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासाठी सांगितलेल्या आहे, फिनिशिंग फिटिंगसाठी महत्वाच्या आहे. म्हणूनच एक साईडने डबल टिप देऊन झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे डबल टिप देऊन घेऊयात. लक्षात राहू द्या, दुसरी टिप देताना जी आधीची आहे ना बरोबर त्यावरच टिप येईल याची आपल्याला काळजी घ्यायची. त्याचबरोबर टिप मारताना ब्लाऊजचा दुसरा एक्स्ट्राचा कुठलाही पार्ट आपल्या शिलाईमध्ये येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची, नाहीतर मग पुन्हा आपल्याला ती शिलाई उसवावी लागेल आणि मग आपलं काम वाढू शकतं. त्यामुळे अगदीच म्हणजे ऑलरेडी आधीच काय करायचं, काळजी घेऊनच डबल टिप द्यायची आहे. सो आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. परफेक्ट अशा स्लीव्ज आपल्या जोडल्या गेलेल्या आहेत. आता फिटिंगच्या आधी आपल्याला ब्लाऊज सरळ असताना कडेकडेने एक टिप मारायची आहे. सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आणि तुम्हाला माहित आहे की काही पार्ट आपला वर खाली होता, सो बरोबर त्याचाच विचार करत आपल्याला इथे सिंपल टिप मारायची आहे. आणि बघा, मग कडेचा पार्ट आपला एक्स्ट्राचाच झालेला होता, त्यामुळे बाही कमी पडण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणूनच मग आपण थोडं थोडं दोन्ही साईडने सोडून बाही जोडलेली होती. एक साईडचं जोडून झालं, सेम दुसऱ्या साईडने सुद्धा सिंपल टिप मारायची आहे. जी मार्किंग केलेली होती ना बरोबर त्याच मार्किंगवर. ठीक आहे, आणि बघा मग इथे सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण टिप मारून घेतली. आता टिप मारल्यानंतर जो काही भाग आपला एक्स्ट्राचा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. ठीक आहे, एक साईडचं झालेलं आहे, सेम दुसऱ्या साईडने सुद्धा तसंच मी इथे एक्स्ट्राचं कट करून घेते आणि बघा असं परफेक्ट असा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. आता आपल्याला महत्वाचा पॉइंट आहे पुढचा, तो म्हणजे ब्लाऊजला फिटिंग टाकणे.
सो फिटिंग टाकण्यासाठी ब्लाऊज आपल्याला उलटा करावा लागतो आणि सरळ असताना टीप दिल्याचा फायदा हा होतो की आतल्या साईडनी ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येते. तुम्ही इथे बघूही शकतात की बघा कुठेही धागे वगैरे निघण्याचे चान्सेस नाही, त्यामुळे इंटरलॉकचा इथे प्रश्नच नाहीये. आणि ज्या पद्धतीने आज आपण ब्लाऊज शिवलेला आहे पॅडेड म्हणजे कप्स लावून, तर तिथे प्रिन्सेसचा पार्ट जिथे जोडलेला आहे तिथे सुद्धा प्रॉपर फिनिशिंग आलेली. सो बघा सगळ्यात आधी सेंटर पॉईंटची मार्किंग करायची. बरोबर हुक पट्टी आपल्याला इथे सेंटर पॉईंटला ठेवून घ्यायची आहे आणि लूप पट्टीच्या साईडनी लूप पट्टी 1 इंचाची सोडून सेंटर पॉईंट मॅच करायचा. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. नाहीतर बरेच जण काय करतात, लूप पट्टी पण सेंटर पासून ठेवतात आणि मग ब्लाऊजची फिटिंग चुकते. सो तसं होऊ देऊ नका, कारण की लूप पट्टीवर आपली हुक पट्टी येत असते. सो त्या हिशोबाने बरोबर आपल्याला तेवढा डिस्टन्स हा सोडावाच लागतो. ठीक आहे. सो अगदी व्यवस्थित मी इथे सेट करून घेतलेला आहे बघा आणि इथे पिन लावून घेते. मी व्हिडिओ ज्या पद्धतीने लूप पट्टी बरोबर सोडलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे. गडबड अजिबात करू नका. पिन लावल्याने काय होतं की फिटिंगची मार्किंग करताना ब्लाऊज हलत नाही. या पद्धतीने पिन लावल्यानंतर सगळ्यात आधी आता आपल्याला छातीच्या 4थ्या भागाची मार्किंग इथे करून घ्यायची आहे. त्यासाठी काय करायचं, हुक पट्टीपासून आपल्याला टेप ठेवायचा आहे बरोबर मुंड्याच्या लेव्हल पर्यंत आणि जेवढा आपला 4था भाग होता त्याची मार्किंग करायची. तर 8 चौक 32 ची छाती आहे तर मी 8 इंचाला मार्किंग केली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला हुक पट्टी पासून आपण टाकलं होतं मार्किंग, तर दुसऱ्या साईडने काय करायचं, लूप पट्टी 1 इंचाची सोडून टेप ठेवायचा आहे आणि मग छातीच्या 4थ्या भागाची मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू दे. सेम त्याच पद्धतीने कमरेचा 4था भाग म्हणजे 7 चौक 28 मार्किंग केली. लूप पट्टीच्या साईडने लूप पट्टी सोडून टेप ठेवायचा आणि मग 7 इंचाची मार्किंग करायची. ठीक आहे. त्यानंतर आता तुमचं जेवढा दंडघेर असेल त्याचा निम्मा घ्यायचा आहे. इथे दंडघेर होता 11 11.5चा, सो आपण 12 धरूयात कारण थोडं लूज हवं आहे, म्हणून मग 6 6 12, तर मी 6 इंचाला इथे मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे 6 इंचाची मार्किंग करून घेऊया. ठीक आहे. आता ह्या तिन्ही मार्किंग करून झाल्यानंतर एकदा मुंडा फिटिंगचा किती येतोय तर ते चेक करायचं. इथे 7 येतो, ओके आहे. इकडूनही चेक करूयात, तर इथेही बरोबर आहे. किंचितसं बाहेरनं आपण इथे एक मार्किंग करून घ्या, एक लाईन तिकडून. ठीक आहे. सो अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपली मार्किंग झाल्यानंतर हे पॉईंट जॉईन करून इथे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने हा पार्ट सुद्धा सरळ खेचायचा आहे आणि बघा तुमच्या लक्षात येईल की अगदी फिटिंगची लाईन सरळ आलेली आहे. सरळ म्हणजे ती एकदम स्ट्रेट येत नाही, तर तिरकी सरळ येत असते, लक्षात राहू द्या. म्हणजे मुंड्याच्या साईडला एकदम आतमध्ये गेली किंवा बाहेर आलेली अशी ती तिरकी लाईन झालेली नाहीये. स्ट्रेट तिरकी लाईन असते ती फिटिंगची. तर इथे फिटिंगची लाईन अगदी परफेक्ट आलेली आहे. आता आपण जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, आता इथे टीप मारताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको. ठीक आहे. सो चला मग आता आपण इथे टीप मारून घेऊयात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप येईल याची काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जी टीप मारणार आहोत ती आपली फायनल फिटिंगची टीप आहे. त्यामुळे ती थोडी सुद्धा जर पुढे मागे झाली तरी ब्लाऊज टाईट लूज होण्याचे चान्सेस असू शकतात. एक साईडने टीप मारून झाली की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप मारायची आहे. जी मार्किंग केलेली आहे तीच. आणि मी पुन्हा सांगते, इथे तुमच्या लक्षात येईल की फिटिंगची लाईन अगदी म्हणजे अगदी स्ट्रेट आलेली आहे. याचाच अर्थ आपली फिटिंग, आतापर्यंतचं ब्लाऊज शिवण्याची पद्धत, कटिंग हे सगळं अगदी परफेक्ट आहे. आणि त्यानंतर आता फिटिंगच्या लाईनच्या शेजारी 1.5 इंच एवढं मार्जिन ठेवत आपण 2-3 एक्स्ट्राच्या टीप टाकून घेत असतो. सो इथे सुद्धा आता मी 2-3 एक्स्ट्राच्या टीप टाकते, पण एक्स्ट्राच्या टीपला सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करायचं आहे. म्हणजे पुढे मागे जर कधी आपल्याला किंवा कस्टमरला वाटलं की ब्लाऊज थोडासा टाईट झालेला आहे, तर एखादी शिलाई निघली तरी ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसावा, यासाठी खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. एक साईडने एक्स्ट्राच्या 2-3 टिपा टाकून झाल्या की दुसऱ्या साईडने सुद्धा टाकून घ्यायची आहे. तुम्ही ते बघू शकतात. आणि पुन्हा सांगते, सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉकच करायचं आहे. नाहीतर मग काय, तुम्ही जी मेन टिप आहे तिथेच फक्त लॉक केलं म्हणजे मेन फिटिंगची टीप आहे आणि एक्स्ट्राच्या टीपला जर लॉक केलं नाही तर मेन टीप उसवल्यानंतर दुसरी पण लगेच खालीवरून उसू शकते आणि मग कस्टमरला पुन्हा टेलरकडे जावं लागतं. सो तसं होऊ देऊ नका. या गोष्टींची काळजी घ्या, म्हणजे कस्टमर कायम सॅटिस्फाय राहतो, त्याला कधीच काही प्रॉब्लेम येत नाही आणि मग तो कस्टमर आपला फिक्सही होतो आणि तो पुन्हा पुन्हा सुद्धा आपल्याकडे येत असतो.
सो बघा मग फायनली आपला कम्प्लीट ब्लाऊज इथे स्टिच झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता फिनिशिंग वगैरे अगदी परफेक्ट आलेली आहे. फिटिंगची लाईन सुद्धा अगदी परफेक्ट आलेली आहे आणि नक्कीच हा ब्लाऊज फिटिंगला सुद्धा अगदी म्हणजे अगदी परफेक्टच बसणार आहे. सो या ब्लाऊजचा जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ब्लाऊज आपला किती सुंदर असा रेडी सुद्धा झालेला आहे. आणि इथे बाहीला जर तुम्हाला हँगिंगची लेस वगैरे लावायची असेल एक्स्ट्राची तर तुम्ही नक्कीच लावू शकतात. टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली बोटनेक ब्लाऊज आपला इथे कम्प्लीट स्टिच झालेला आहे. एवढंच नाही तर कप्स लावून म्हणजे पॅडेड ब्लाऊज आपण इथे स्टिच केलेला आहे. फिनिशिंग बघितल्यावर लक्षात येते किती सुंदर आलेली आहे. फ्रंट पार्ट सुद्धा आणि बॅक पार्ट सुद्धा. आणि महत्वाचं म्हणजे याचा जो काही बॅक पार्ट आहे तर याला ना खूप रिस्क होती कारण याची जी काही डिझाईन होती तर ती रेग्युलर गळ्याची दिलेली होती. जो तुम्हाला मधल्या शेपमध्ये जे वर्क दिसतंय तर ते फक्त बॅक साईडचं सिंपल गळ्यासाठी होतं आणि मग गळा खूप छोटा होतो, त्याची रुंदी पण जास्त असते. ऍक्च्युली ती कशी मॅनेज करायची याआधी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे, पण तरी सुद्धा आज आपण तीच डिझाईन बोटनेक मध्ये कन्वर्ट केलेली आहे आणि फायनली खूप छान परफेक्ट असा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. फिटिंगची लाईन सुद्धा एकदम सरळ आलेली आहे आणि नक्कीच हा ब्लाऊज फिटिंगला सुद्धा खूप परफेक्ट बसणार आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच करू शकतात आणि खरं तर तसं बघायला गेलं तर कप्स लावून ब्लाऊज शिवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. सो मग तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की ब्लाऊज स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. आणि कस्टमरचा सुद्धा ब्लाऊज तुम्ही ह्याच पद्धतीने स्टिच केला तर नक्कीच कस्टमर सुद्धा सॅटिस्फाय राहील कारण की संपूर्ण स्टिचिंग करताना खूप काही महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, फिनिशिंगच्या सुद्धा आणि फिटिंगच्या सुद्धा. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने ब्लाऊज शिवा, नक्कीच तुम्हाला सुद्धा असाच परफेक्ट ब्लाऊज स्टिच करता येईल. म्हणजे जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून पॅडेड ब्लाऊज कसा स्टिच करावा हे सहजच लक्षात येईल. आणि पुन्हा सांगते, कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग नक्कीच आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल असंही मी अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही तुमच्यासोबत हा टॉपिक शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या समोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.